नमस्कार. सत्य को जाणून न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. जीप प्राथमिक शाळा डिवरिंटोला व पुराळा येथे पहिल्या वर्गात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश उत्सव कार्यक्रम संपन्न. 23 जून रोजी शासनाच्या आदेशाप्रमाणे सर्व शाळांचे शिक्षण सत्र 2025-26 सुरू झाले असून शाळेचे पहिले दिवस होते. त्या अनुषंगाने जिल्ह्यात अनेक शाळेमध्ये प्रवेश उत्सव स्वागत कार्यक्रम घेण्यात आले. त्याचप्रमाणे आमगाव विधानसभेतील आमदार संजय पुराम यांच्या राहत्या गावी डिवरिंटोला व पुराळा येथील जिल्हा परिषद शाळा येथे आमदार संजय पुराम व पूर्व महिला बालकल्याण सभापती सविताताई पुराम यांनी भेट देऊन सर्वप्रथम विद्यार्थ्यांसोबत रॅलीत सहभाग घेत वृक्षारोपण केले व त्यानंतर जीप प्राथमिक शाळा डिवरिंटोला येथे पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या 8 विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांना पहिल्या वर्गाच्या पुस्तक वाटप करण्यात आल्या. त्यानंतर पूर्व महिला बालकल्याण सभापती यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच पुराळा येथील जिल्हा परिषद शाळेत भेट देत त्या ठिकाणी सुद्धा पहिल्या वर्गातील एकूण 15 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून त्या 15ही विद्यार्थ्यांना पहिल्या वर्गाच्या पुस्तका व शाळेचे गणवेश वितरण करण्यात आले. तसेच एसटी प्रवर्गातील 4 विद्यार्थिनींना सायकलचे वितरण सुद्धा करण्यात आले. या प्रसंगी आमदार संजय पुराम यांनी उपस्थित विद्यार्थी, पालक, गावकरी, नागरिक तसेच शिक्षक यांना मार्गदर्शन केले असून ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्गात प्रवेश घेतला त्यांना शुभेच्छा देत सर्व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. माझं नाव आहे मल्लेश व्यंकटी मदनुरे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिवरिंटोला येथे शिक्षण सेवक पदावर कार्यरत आहे. आज शाळेचा पहिला दिवस मुलांचा स्वागतोत्सव साजरा करण्यात आला. त्या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदचे महिला व बालकल्याण विभागाचे माजी सभापती सविताताई पुरामजी आवर्जून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते मुलांना पुस्तकांचं वितरण करण्यात आलेलं आहे आणि गावामध्ये रॅली काढण्यात आली. अशा प्रकारे अतिशय उत्साहामध्ये आमच्या इथे स्वागत उत्सव साजरा करण्यात आला आणि ग्रामपंचायतमध्ये आमच्या मॅडमच्या हस्ते सविताताई पुराम यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे आणि सविताताई पुराम यांनी आपल्या ग्रामपंचायतमध्ये सर्व गावकऱ्यांना प्लास्टिक मुक्त गाव आपलं करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आणि त्याच्यासाठी सर्व गावकऱ्यांनी देखील सहकार्य करण्याचं ठरवलेलं आहे. सर्वांना माझा नमस्कार. मी जिल्हा परिषद शाळा पुराडा या शाळेमध्ये प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे आणि माझ्या शाळेमध्ये एकूण 133 विद्यार्थी असून यावर्षी शैक्षणिक सत्र 2025-26 या वर्षामध्ये पहिल्या वर्गाला एकूण 20 लाभार्थी या ठिकाणी आहेत आणि त्यापैकी 15 विद्यार्थी हे या जिल्हा परिषद शाळेला दाखल झालेले आहेत आणि शासनाच्या निर्देशानुसार आमच्या या जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही प्रवेशोत्सव कार्यक्रम या ठिकाणी साजरा करत आहोत आणि या कार्यक्रमाचं सुरुवातीला आम्ही आमच्या शाळेमध्ये विविध उपक्रमाची या ठिकाणी आखणी केलेली आहे. सर्वप्रथम आम्ही गावामध्ये प्रभात फेरी काढलेली आहे. संपूर्ण गावामध्ये विद्यार्थ्यांच्या लेझिमाच्या तालावर आम्ही गावामध्ये मिरवणूक काढून नंतर शाळेमध्ये प्रवेशोत्सव कार्यक्रम या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाकरिता आम्ही गावातील आमगाव विधानसभा क्षेत्रातील आमदार माननीय संजयजी पुराम यांना या कार्यक्रमाकरिता विशेष आम्ही आमंत्रित केलेलं आहे. इथं संजय पुराम, जिल्हा परिषद सदस्य पुराडा क्षेत्र. माझं डिवरिंटोला स्वतःचं गाव आहे आणि पुराडासुद्धा. दोन्ही शाळेत आम्ही पहिल्या वर्गातल्या मुलांचं स्वागत करण्यासाठी एकत्र आलेलो होतो. या पुराडा शाळेत माझे पती या विधानसभेचे आमदार आहेत. त्यांनीसुद्धा पहिल्या वर्गातल्या मुलांचं स्वागत केलेलं आहे. आज पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांना आणि बाकी पण विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप, पुस्तकं वाटप आणि जिल्हा वार्षिक योजनेमधनं मुलींना SC मुलींना सायकल वाटप करण्यात आलेली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा आपण उत्साह वाढवतो आणि शाळेबद्दल प्रेम निर्माण व्हावं हाच यामागचा उद्देश आहे आणि त्यामुळे आज इतर सगळ्या साहित्याचं वाटप करून त्यांचं स्वागत आम्ही सर्व शाळेचे मुख्याध्यापक, त्याच प्रकारे आमचे BO मोटघरे साहेब, पंचायत समिती देवरी, आमचे केंद्रप्रमुख लाडे साहेब आणि सर्व शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, सर्व विद्यार्थी, पालक आणि या विधानसभेचे आमदार आम्ही सगळ्याजण मिळून आणि पंचायत समिती सदस्य अंबादेताई आम्ही सगळ्यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांचं स्वागत केलेलं आहे. धन्यवाद.